नमस्कार मंडळी. आपलं स्वागत आहे योजनादूत चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत आर-टी ॲप्लिकेशन कसं करायचे. तसेच आर-टी ॲप्लिकेशन करताना यावर्षी 2 नियम बदललेले आहे. जे की 1 किलोमीटरच्या अंतरातच तुमचं शाळा पाहिजे. तसेच तुम्हाला डॉक्युमेंट तुमची फॉर्म भरताना अपलोड करायला लागणार आहे. तसेच तुम्ही यावेळेस फॉर्म भरताना खूप काळजी घेऊन फॉर्म भरा. तर चला आपण पुढे पाहूया फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा ते. Googleवरती आर-टी-एस सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिली जी लिंक येईल ती ओपन करा. लिंक ओपन केल्यानंतर नवीन वेब पेज ओपन होईल. तिथे ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करा. ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट. याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. न्यू रजिस्ट्रेशन आणि युजर लॉगिन. आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला युजर आयडी, युजर लॉगिन आणि आयडी पासवर्ड भेटेल. चला आता आपण पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशन करूया. रजिस्ट्रेशन घेत असताना व्यवस्थित भरा. पहिल्यांदा आपण डिस्ट्रिक्ट निवडूया. डिस्ट्रिक्टमध्ये आपला डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर लास्ट नेम पहिल्यांदा आहे. हे खूप लक्षात ध्यानाने भरा. लास्ट नेम पहिल्यांदा आहे. पाल्याचे आहे. त्यामुळं पहिल्यांदा लास्ट नेम टाका. त्याच्यानंतर पाल्याचे नाव म्हणजे तुमच्या मुलाचं ज्याचा कोणाचा फॉर्म भरताय त्याचे. त्याच्यानंतर मिडल नेम. त्याच्यानंतर डिसेबिलिटी, चाइल्ड डिसेबिलिटी काय आहे का? येस, नो. तर नाही. नसेल तर नो करा. त्याच्यानंतर जन्मतारीख खूप व्यवस्थित टाका. जन्मतारीख टाकल्यानंतर कॅप्चा कोड आहे असं तिथे फिल करा. कॅप्चा कोड फिल केल्यानंतर तिकडे मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करा. ओके. आपल्या मोबाईल नंबरवरती ॲप्लिकेशन युजर लॉगिन आणि पासवर्ड येऊन जाईल. आता पासवर्ड आल्यानंतर आपल्याला तो आधी रिसेट करावा लागणार आहे. तर चला आपण पासवर्ड आधी रिसेट करूया. त्याचे पासवर्ड स्ट्राँग असला पाहिजे. कॅपिटल लेटर, स्पेशल लेटर, नंबर हे असलं पाहिजे. तुमचा जुना पासवर्ड मोबाईलवरती आलेला असेल तो इथे ओल्ड पासवर्ड याच्यामध्ये फिल करा. ओल्ड पासवर्ड मी टाकल्यानंतर न्यू पासवर्ड, नवीन पासवर्ड व्यवस्थित बनवा आणि तोच आहे असं टाइप करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर ओके पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली झाल्यानंतर आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. युजर आयडी आणि पासवर्ड इथे फिल करा आणि तुमचं काय असेल ते कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन बटनावरती क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय इकडे चाइल्डची इन्फॉर्मेशन भरायची आहे. चाइल्डची इन्फॉर्मेशन आहे. त्याचं ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, समरी, ॲडमिट कार्ड, ग्रीव्हन्स, लॉग हे ऑप्शन आहे. तर सगळ्यात पहिले आपण चाइल्डची डिटेल भरूया. सर्वात प्रथम चाइल्डचं नाव आहे. दोन्ही भाषेत आपल्याला भरायचं मराठी आणि इंग्लिश. तर चाइल्डचे नाव टाकूया. पहिल्यांदा लास्ट नेम, त्याच्यानंतर चाइल्डचे नेम आणि त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे वडिलांचे नाव. हेच आपल्याला सेम मराठीत पालकाचे आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव म्हणजे पालकाचे नाव. तसेच त्याच्या आईचे नाव हे आपल्याला इकडे भरायचे आहे आणि वडिलांची नावे. तर आईचे नाव ही इंग्लिशमध्ये पहिल्यांदा लिहायचं आहे. लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम तसेच मराठीत आहे सेम. त्याच्यानंतर वडिलांची नावे सेम त्याच पद्धतीने आपल्याला भरायचे आहे. आता इथे सेम असेच भरायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे चाइल्ड जेंडर आणि चाइल्डची डेट ऑफ बर्थ इकडे पाहू शकता. किती जन्मतारीख आहे इथे. तसेच वय किती झालेलं आहे तीही पाहू शकता. आता त्याच्यानंतर खाली पहा, पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे. तदनंतर सेव्ह डेट गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या सर्चच्या बोलून सेट करावा. म्हणजे हे आपल्याला Google मॅपमधून सेट करायचे आहे. परंतु त्याच्या आधी आपल्याला आपला घरचा ॲड्रेस टाइप करायचा आहे इकडे. हाऊस, बिल्डिंग, स्ट्रीट, लोकॅलिटी, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड तसेच आपला तालुका, डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, विलेज. तर हे आपण आधी निवडून देऊया. हे निवडल्यानंतर तुम्ही लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड पाहू शकता. ते आपल्याला आपण Google मॅपमधून निवडणार आहोत. बलून सेट करायचं म्हणजे आपल्याला जे Google मॅप आहे ना, त्याच्यामध्ये तसा ऑप्शन येणार आहे. तो आपल्याला असं टॅप आणि स्क्रोल करायचा आहे. तर चला, आपण आता ते पाहणार आहोत. तसेच मंडळी वेदर स्टुडंट वॉज सिलेक्टेड एनी टाईम म्हणजे यापूर्वी तुम्ही आर-डीचा फॉर्म फिल केला आहे का आणि त्याचा लाभ घेतलेला आहे का?
येस नो काय असेल ते भरा आणि त्याच्यानंतर सेव्ह करा. तर ही पूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करा. आता तुम्ही पाहू शकता इकडे युअर डाटा सेव्हड सक्सेसफुली. त्याच्यानंतर आता तुम्ही इकडे नवीन ऑप्शन पाहू शकताय, सेव्ह अँड एडिट गुगल ॲड्रेस. तर आपल्याला आता याच्यावरून आपल्याला आपली लोकेशन सेट करायची आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय गुगल मॅप ओपन होईल. गुगल मॅप ओपन झाल्यानंतर तुम्हाला इकडे 5 अटेम्प्ट आहे. त्या 5 अटेम्प्टमध्ये तुम्हाला तुमची लोकेशन हा बलून उचलून सेट करायचं आहे. तर हा बलूनवरती क्लिक करा, दाबून धरा आणि तुम्ही असं उचलून तुमचे जे लोकेशन आहे त्याच्यावरती ठेवू शकताय. तर त्याच्या अगोदर तुम्ही व्यवस्थित तुमचे लोकेशन पाहून घ्या. झूमही करू शकताय आणि असे बलून उचलून तुमच्या लोकेशनवरती ठेवू शकताय. तर असं बलून उचलून तुमच्या लोकेशनवरती 5 वेळा फक्त तुम्ही ठेवू शकताय. ऑटोमॅटिक इकडे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड सिलेक्ट होईल. आता हे आपण लोकेशनवरती बलून ठेवल्यानंतर वरती ऑप्शन दिसतोय ना, सेव्ह अँड अपडेट, याच्यावरती क्लिक करा. सेव्ह अँड अपडेटवरती ओके म्हणून प्लीज चेक गुगल ॲड्रेस ओके करा. ओके केल्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आलेले आहे आणि आता सेव्ह बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमची माहिती व्यवस्थितरित्या अपडेट झालेली आहे. हे झाल्यानंतर आता आपलं पुढचा ऑप्शन येणार आहे ते म्हणजे ॲप्लिकेशन. आता इकडे आपल्याला स्टँडर्ड पालक कोणत्या स्टँडर्डमध्ये जाणार आहे ते निवडायचं आहे. आता इथे सिलेक्ट स्टँडर्ड केल्यानंतर पाहू शकता वयानुसार स्टँडर्ड सिलेक्ट होते. फर्स्ट स्टँडर्ड, तर आपण फर्स्ट स्टँडर्ड सिलेक्ट करूया. सिलेक्ट रिलिजन, तुमचा धर्म निवडायचा आहे. काय असेल ते हिंदू, मुस्लिम काय असेल ते निवडा. एवढे ऑप्शन आहेत, यातील काय असेल ते निवडा. सिलेक्ट कॅटेगरी, आता इथं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर ओपनमधून म्हणजे जनरलमधून निवडलात तर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करायला लागणार आहे. तसेच तुम्ही जर यातील कोणतीही कास्ट निवडली म्हणजे AWS जर निवडलं तर तुम्हाला AWSचे सर्टिफिकेट पालकाची किंवा पाल्याची द्यावे लागणार आहे. तसेच SC-BC किंवा इतर कोणतीही कास्ट NTV, NTC कोणतीही कास्ट OBC, SC, ST कोणतीही निवडली ना तर तुम्हाला इकडे पालकाची किंवा पाल्याची कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलीच असावी. पालकाची असली तरी चालते इकडं. त्यामुळे काळजी घ्या. आता इकडे बघा इथं वरती ऑप्शन येतं की कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायला लागणार आहे. ओके करूया. ओके. आता त्याच्यानंतर आता कास्ट सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्ही खाली पाहू शकता युअर चाइल्ड विथ स्पेशल नीड, येस नो काय असेल ते सिलेक्ट करा. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर इकडे तुम्ही आणखी एकदा बघा हे असं ऑप्शन येतोय. त्याच्यानंतर येस नो टाईप क्वेश्चन आहेत 2 बघा. चाइल्ड विथ स्पेशल नीड दिव्यांग आहे का? नो. येस नो काय असेल ते आणि येस असेल ना तर तुम्हाला किती पर्सेंट डिसेबिलिटी आहे ती सिलेक्ट करायची आहे. तसेच कोणतं डिसेबिलिटी आहे ती सिलेक्ट करायचा ऑप्शन तिकडे येत आहे. त्याचंही तुम्हाला प्रूफ अपलोड करावं लागू शकतो. आता इकडे इज HIV अफेक्टेड, इन्फेक्टेड, येस येस जर केलं ना तर त्याच्या पालकाचे तसेच आईचे वडिलांचे दोघांनाही असेल तर तसे सिलेक्ट करायचे आहे. तसेच चाइल्ड इन्फेक्टेड येस नो तुम्ही काय असेल ते सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर आता पाहू शकता आधार कार्ड नंबर. इकडे तुम्हाला पाल्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आता तुमच्या पाल्याचे आधार कार्ड तुम्ही काढले का नाही? नोवरती क्लिक केलं. येसवरती क्लिक केलं तुम्हाला आधार नंबर टाकायचा. नोवरती केलं तर इकडे ऑप्शन येते की तुमच्याकडे रिसिप्ट आहे का आधार कार्ड काढल्याची? ते असेल तर येस करा, नसेल तर नो करा. येस नो काय असेल ते तुमचं ऑप्शन निवडा. आता येस टाकले तर तुम्हाला तिकडे आधार नंबर टाकावाच लागेल. येस टाकल्यानंतर आता तुम्ही खाली पाहू शकता पॅन कार्ड ID हे काय कंपल्सरी नाही. तसेच मिडल मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे आणि ईमेल ID कंपल्सरी नाही त्यामुळं काय टाकायला नको. आता प्लीज सिलेक्ट डॉक्युमेंट पोजेस फॉर ॲडमिशन, यातील आपल्याला ॲड्रेस प्रूफ हे निवडावंच लागणार आहे. कंपल्सरी आहे ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफ त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर कास्टमधून जर भरलेला असेल दाखला तर कास्ट सर्टिफिकेट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट याच्यावरतून तुम्हाला निवडायचे आहेत. तर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जर निवडलं असेल ना तर येस, SC-BCतून निवडलं असेल ना तर तुम्हाला येस करावं लागणार आहे. आता त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडं तुम्ही जर जनरलमधून फॉर्म भरला असेल ना तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायला लागणार आहे. त्याच्यानुसारच तुम्ही
येस, नो, हे कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानुसारच सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली बघू शकता सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डन. आता आपल्याला आहे ना डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहेत. आता डॉक्युमेंट अपलोड करताना साईज 600 KBच्या आतच असली पाहिजेत आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ॲड्रेस प्रूफ, पॅरेंटचा आधार, दुसरं कास्ट सर्टिफिकेट आणि ॲड्रेस प्रूफ टाकायचं आहे. तर चला आपण आता पहिल्यांदा पॅरेंटचे आधार कार्ड स्कॅन केलेलं आहे, जे की 600 KBच्या आतमध्ये आहे, ते अपलोड करूया. ओके, पॅरेंटचे आधार अपलोड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कास्ट सर्टिफिकेट, नाहीतर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करूया. कार्ड अपलोड केल्यानंतर आता हे ऑप्शन कास्ट सर्टिफिकेट याच्यावरती क्लिक करून आपण आता कास्ट सर्टिफिकेट अपलोड करूया. 600 KBच्या डॉक्युमेंट स्कॅन करा. PDF मध्ये केले तरी चालतात, म्हणजे PDFच फक्त चालतात असं आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड, वोटर ID किंवा तुमचे रेशन कार्ड टाकू शकताय. ओके केल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकताय हे 3 डॉक्युमेंट आपण सक्सेसफुली अपलोड केलेले आहेत. आता डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तिन्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आता आपल्याला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट आपण पाहू शकताय स्कूल सिलेक्शन. आता 1 किलोमीटरच्या आतले स्कूल आपल्याला निवडता येणार आहे. आता हा नवीन नवीन नियम निघालेला आहे की 1 किलोमीटरच्या आतच सिलेक्शन करू शकताय. 1 किलोमीटरच्या आत तुम्ही 10 शाळा सिलेक्ट करू शकताय. तर इथं पाहू शकताय आपल्याला सध्या 2च शाळा दाखवत आहे 1 किलोमीटरच्या अंतरात. तर आपण 2च शाळा सिलेक्ट करू शकतोय. या 2 शाळा सिलेक्ट करू शकतो. आता या दोन्ही शाळा आपण निवडूया. दोन्ही शाळा सिलेक्ट करूया. कोणत्या शाळेत होईल त्या होईल ॲडमिशन. अशा प्रकारे तुम्ही 10 शाळा निवडू शकताय. तुमच्या लोकेशनवरती जर 10 शाळा दाखवत असल्या ना, तर तुम्ही 10ची 10 शाळा निवडू शकता. 1 किलोमीटरचा अंतराचा हा यावर्षीच नवीन नियम चालू झाला आहे. त्याच्यानंतर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे. आता शेवटची स्टेप आहे पहा, फॉर्म सबमिशन. स्कूल सिलेक्शन झाल्यानंतर फॉर्म सबमिशन. तर या फॉर्म सबमिशनमध्ये पहा काय येतंय. फायनल फॉर्म सबमिशनमध्ये पाहू शकता. आता तुम्ही फायनल फॉर्म सबमिशन याच्यामध्ये तुम्हाला तुमची डिटेल्स व्यवस्थित आहे का, पॉईंट म्हणजे एक नाव चेक करा, स्पेलिंग मिस्टेक आहे का, काय सर्व काही चेक करा. तर आता तुम्ही पाहू शकताय ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे. तशी इथं नोट आहे ज्याच्यात लिहिलेलं आहे की तुम्ही चुकीची माहिती भरलेली नाही आणि की भरली असेल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल काय चुकलेलं आहे तर तुम्हाला इकडे वरती ऑप्शन आहे डिलीट ॲप्लिकेशन म्हणून, याच्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन डिलीट करू शकताय आणि ॲप्लिकेशन डिलीट केल्यानंतर नव्यानेही ॲप्लिकेशन भरू शकताय. तसं तुम्हाला जर वाटत असेल काय चुकले तरी याचा यूज करा. तर पाहू शकता आढळल्यास RTE अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल. तुमचं चुकीची माहिती निघाली त्याच्यानंतर कन्फर्म अँड सबमिट याच्यावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती ओके केल्यानंतर तुम्ही आता झालं, तुमचं सबमिशन कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही आता कोणत्याही प्रकारचा चेंज करू शकत नाही. आता खाली स्क्रोल करा. तर म्हणजे आता पाहू शकता खाली स्क्रोल केल्यानंतर इथं जनरेट PDF म्हणून ऑप्शन आहे. जनरेट म्हणजे तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन पाहता येणार. जनरेट PDFवरती क्लिक केल्यानंतर ही पहा PDF ज्याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे, सर्व काही माहिती आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही मंडळी ॲप्लिकेशन करू शकता. मंडळी अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या योजना दूत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.